the area of the region bounded by the curves y is equal to modulus of x minus 4, comma x is equal to 3 and x is equal to 5 and the x axis. अशी आता आपल्याला इथे कंडिशन दिलेली आहे. तर पहिल्यांदा आपण काय करूया, मॉड्युलस ऑफ एक्स मायनस 4 चा ग्राफ प्लॉट करूया. ठीक आहे. आता मॉड्युलस ऑफ एक्स मायनस 4 चा ग्राफ प्लॉट करताना बघा, याचा जो ब्रेकिंग पॉइंट आहे तो तुमचा 4 आहे. ओके, म्हणजे 4 पासून राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईडला ते मॉड्युलस ओपन होणार. राईट हँड साईडला उजव्या बाजूला काय मॉड्युलस पॉझिटिव्ह असणार, दॅट इज y इज इक्वल टू एक्स मायनस 4 ओपन होईल आणि लेफ्ट बाजूला निगेटिव्ह म्हणून ओपन होईल, मायनस ऑफ एक्स मायनस 4 होईल. आता दिलेल्या आपल्याला गिवन कंडिशन नुसार बघा, एक्स ची व्हॅल्यू आपल्याला 3 आणि 5 अँड एक्स ॲक्सिस यांनी बाउंड केलेली एरिया फाइंड करायची. तर आता बघा, एक्स इज इक्वल टू 3, x is equal to 5 and x axis, and this is the graph y is equal to modulus of x minus 4. आणि बाउंड केलेला एरिया म्हणजे हा टोटल एरिया झाला आपला, हा रिक्वायर्ड एरिया आपला झाला. आता हा एरिया फाइंड करायचा आहे बघा, म्हणजे आपल्याला पहिलं जे लिमिट आहे ते 3 to 4 जावं लागणार. ठीक आहे, 3 to 4 गेल्यानंतर मॉड्युलस ऑफ एक्स मायनस 4 निगेटिव्ह ओपन होते, तर त्याला मायनस ऑफ ब्रॅकेट एक्स मायनस 4 dx दिलं, प्लस आता लिमिट जाईल ते 4 to 5, y ची व्हॅल्यू मॉड्युलस ओपन जे आहे ते पॉझिटिव्ह ओपन होईल. आता सिम्प्लिफिकेशनचा पार्ट आहे, मायनस आहे तसं बाहेर लिहा, एक्स इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 4x झालं, 3 to 4, परत एक्स इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 4x 4 to 5, फक्त लिमिट चेंज केली. अप्पर व्हॅल्यू पुट करा, काय राहणार बघा, 16 4 चा स्क्वेअर 16 बाय 2 8 झालं, 4 4 जा 16, अप्पर व्हॅल्यू पुट केली, मायनस लोअर व्हॅल्यू जर पुट केली तर 3 चा स्क्वेअर 9 बाय 2 मायनस 3 4 जा 12. ओके, प्लस आता सेकंड इंटिग्रल मध्ये 25 बाय 2 5 चा स्क्वेअर मायनस 5 4 जा 20 मायनस लोअर व्हॅल्यू पुट केली 16 बाय 2 8 मायनस 16. काय राहणार बघा, एरिया इज इक्वल टू ही व्हॅल्यू जी आहे 8 मायनस 16 किती राहील बघा व्हॅल्यू, मायनस 8 मायनस 9 बाय 2 अँड मायनस मायनस प्लस 12 प्लस 25 बाय 2 मायनस 20 मायनस 8 मायनस मायनस प्लस 8. ठीक आहे, एरिया इज इक्वल टू प्लस 12 मायनस 8 प्लस 4, बाहेरचं मायनस दिला तर मायनस होणार, अँड मायनस मायनस प्लस 9 बाय 2 झाला, प्लस 25 बाय 2 मायनस 20 प्लस 8 मायनस 12 होईल. ओके, ए इज इक्वल टू, या दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे बघा, 25 प्लस 9 34 बाय 2 दॅट इज 17 अँड मायनस 4 मायनस 12 मायनस 16, एरिया आपला येणार बघा 1 स्क्वेअर युनिट्स. ओके, ऑप्शन नंबर ए इज करेक्ट.